हॅलो स्टुडंट्स, आज आपण जर्नलचं शेवटचं लेक्चर बघणार आहोत. याच्यामध्ये मी प्रॅक्टिकल प्रॉब्लेम लास्ट लेक्चरला 2 घेतले होते. याच्यातून आपण 2-3 प्रॉब्लेम घेण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी वेळेमध्ये हे लेक्चर संपवण्याचा प्रयत्न करू, कारण की व्ह्यू टाईम अर्ध्या तासापर्यंत जातो आहे. तर तुम्ही बघा. आता मी पुढचा प्रॉब्लेम घेतो. याच्यामध्ये आपण तिसरा प्रॉब्लेमला सुरू करूया. तिसरा प्रॉब्लेम जो आहे तो मी वाचतो, तुमच्यासमोर आहे. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ श्रीदेवी मेडिकल स्टोर. August 1st, 2019. Sridevi started business with own cash ₹90,000, stock of goods worth ₹40,000, machinery ₹70,000, and borrowed money ₹50,000 from her friend Konika at 12% per annum interest. जे काय आहे ते. Then August 4, brought goods worth ₹50,000 from Madhuri at 10% trade discount. 6 August 6, return goods worth ₹450 to Madhuri for not being as per sample. August 8, sold goods worth ₹80,000 to Kiran at 10% trade discount and received cash after allowing her 5% cash discount. August 13, paid for rent ₹4,000. August 17, purchased a new machinery worth ₹1 lakh from Bajaj Limited and 28% GST and amount paid by debit card. August 20, paid for salary ₹27,000. August 27, purchased 4 computer of ₹1,20,000 at 18% GST and amount paid by debit card. August 31st, withdraw from bank ₹10,000 for personal use. तर अशा प्रकारे हा मोठा प्रॉब्लेम आहे. त्यातल्या त्यात बरेचसे ट्रान्झॅक्शन नवीन असतील तुमच्यासाठी. तर हे ट्रान्झॅक्शन कसे टॅकल करायचे आहेत, याच्या एंट्रीज कशा लिहायच्या आहेत, ते आपण सोल्युशनमध्ये बघूया. तर सोल्युशन बघा, तुमच्यासमोर आहे. पहिले ट्रान्झॅक्शन, श्रीदेवी स्टार्टेड बिझनेस विथ ओन कॅश $90,000, स्टॉक ऑफ गुड्स $40,000, मशिनरी $70,000, बॉरोड मनी $50,000 फ्रॉम हर फ्रेंड कोनिका. तर आपण हे गेल्या वेळी पण लोन घेतलेलं आपण बघितलं होतं गेल्या प्रॉब्लेममध्ये. तर याची एंट्री एकदम सिंपल आहे. तुम्ही बघा, तिने स्वतःचे ₹90,000 कॅशमध्ये आणलेत आणि लोन $50,000 घेतलं आहे. ते सुद्धा तुम्ही कॅशमध्ये ॲड करायचं, मी गेल्या वेळी सांगितलं होतं. तर आता 90 आणि 50 1,40,000 कॅशमध्ये होणार. त्यानंतर गुड्स आणलेले आहेत 40,000चे, मशिनरी 70,000. हे सगळं आपल्याला याच्यामध्ये दाखवावं लागेल एंट्रीमध्ये. तर ती कशी एंट्री बनवायची, तर जे बिझनेसमध्ये आलं आहे ते डेबिट होणार आहे. लाईक कॅश अकाउंट डेबिट $1,40,000, मगाशी कॅल्क्युलेशन सांगितलं मी तुम्हाला. त्यानंतर गुड्स अकाउंट डेबिट, तुम्ही स्टॉक ऑफ गुड्स नाही लिहिलं तरी चालेल, गुड्स अकाउंट डेबिट $40,000. मशिनरी अकाउंट डेबिट $70,000. 2 कॅपिटल अकाउंट आणि 2 लोन अकाउंट, कोनिका लोन अकाउंट. ठीक आहे. तर आता लोनच्या समोर पहिले $50,000 लिहून टाका. त्यानंतर मी तुम्हाला सोपी आयडिया सांगतो की जर तुम्हाला ती कॅपिटलची अमाऊंट काढायची असेल, फाइंड आउट करायची असेल, तर एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही डेबिटची टोटल करा, त्याच्यातून हे लोनचे पैसे वजा करा, म्हणजे तुम्हाला बॅलन्स अमाऊंट येईल ती कॅपिटलच्या समोर लिहिता येईल. आणि अशीसुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो सिम्पल वेने. लोनचे पैसे कॅशमधून काढा, म्हणजे 90,000 तुमचे स्वतःची कॅश प्लस गुड्सचे 40,000 1,30,000 झाले, प्लस 70 2,00,000 झाले. बघा 2,00,000 कॅपिटलच्या समोर आहे. तुम्ही अशी टोटल करून पण लोन वजा केलं तरी बॅलन्स तिथे लिहिला तरी तेवढीच अमाऊंट येणार आहे. त्यामुळे ही पहिली एंट्री नीट समजून घ्या. याला कंबाईन एंट्री म्हणतात, मी गेल्या वेळी पण सांगितलेलं आहे आणि परीक्षेमध्ये ही विचारली जाते. तर तुम्ही ह्याच्यावर प्रॅक्टिस करा. दुसरी आहे, ब्रॉड गुड्स वर्थ ₹50,000 फ्रॉम माधुरी ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंटबद्दल मी सांगितलं होतं की ट्रेड डिस्काउंट हा कॅल्क्युलेट केला जातो पण रेकॉर्ड केला जात नाही. त्यामुळे डिस्काउंटची अमाऊंट या एंट्रीमध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही. गुड्स परचेस केलेले आहेत, ब्रॉड गुड्स म्हणजे परचेस केलेले आहेत,
बरोबर, किती 50,000चे. आणि त्यांनी इथे ट्रेड डिस्काउंट म्हटलेलं आहे, म्हणजे हे क्रेडिटवर घेतलेलं आहे, पुढे काही कॅश वगैरे म्हटलेलं नाही आहे. त्यामुळे आपण माधुरीचं अकाउंट कन्सिडर करायचं आहे. सो गुड्स अकाउंट डेबिट टू माधुरी अकाउंट किंवा परचेस अकाउंट डेबिट टू माधुरी अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन गुड्स अकाउंट डेबिट होणार, म्हणून आपण परचेस अकाउंट डेबिट लिहिले. टू हू इज द गिवर, माधुरी. सो टू माधुरी अकाउंट. नॅरेशन बघा, बिंग ब्रॉड गुड्स फ्रॉम माधुरी ऑन क्रेडिट ॲट 10% डिस्काउंट. आता 50,000वर 10%, 5,000 रुपये वजा केल्यावर 45,000 बॅलन्स उरला आहे. मग तीच एंट्री रेकॉर्ड झालेली आहे. डिस्काउंटची अमाऊंट इथे कुठेच दाखवण्यात आलेली नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची की ट्रेड डिस्काउंट हा कधी दाखवला जात नाही, ओनली रेकॉर्डिंग पर्पस मायनस केला जातो. नेक्स्ट, रिटर्न गुड्स फॉर ₹450 टू माधुरी फॉर नॉट बिंग ॲज पर सॅम्पल. 450 रुपयाचे गुड्स रिटर्न केलेले आहेत, बरोबर आहे, कुणाला, माधुरीला. सो हू इज द रिसिवर, माधुरी. माधुरी अकाउंट डेबिट टू परचेस रिटर्न, तिच्याकडून आपण घेतले असतील ना गुड्स, म्हणून परचेस रिटर्न. किती, 450. सो 450 आपण रेकॉर्ड केलेलं आहे. त्यानंतर पुढची एंट्री आहे, सोल्ड गुड्स वर्थ ₹80,000 टू किरण ॲट 10% ट्रेड डिस्काउंट अँड रिसिव्ड कॅश आफ्टर अलाउइंग हर 5% कॅश डिस्काउंट. आता याच्यात ट्रेड डिस्काउंट पण आहे, कॅश डिस्काउंट पण आहे. ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड केला जाणार नाही, कॅल्क्युलेट केला जाणार, आणि कॅश डिस्काउंट कॅल्क्युलेट पण केला जाणार आणि रेकॉर्ड पण केला जाणार. कसं ते बघूया आपण. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही खाली दिलेली वर्किंग बघा. कॉस्ट ऑफ गुड्स 80,000 आहे, बरोबर. 10% डिस्काउंट वजा केला तर 72,000 राहिले, 8,000 वजा झाले, ठीक आहे. आता 72,000वर 5% कॅश डिस्काउंट दिलेला आहे, 3,600 रुपये कमी केले, आणि त्याच्याकडून पेमेंट किती आलेलं आहे आपल्याला, 68,400. आपण माल विकलेला आहे, माल गेला आहे, पैसे आलेले आहेत, गुड्स गेलेले आहेत, किंवा सेल्स म्हणा त्याला तुम्ही, तर सेल्स गेलेले आहेत, किंवा सेल्स अकाउंट आपण क्रेडिट करणार आहोत. त्याच्या बदल्यात आपल्याला काय आलेले, कॅश, आणि आपण डिस्काउंट किती दिला, कॅश डिस्काउंट 3,600. सो एंट्री येणार, डेबिट व्हॉट कम्स इन कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट. हे लॉस आहे, आपलं नुकसान आहे. आपण समोरच्याला डिस्काउंट देतो म्हणजे आपलं नुकसान होतं, लक्षात ठेवा, म्हणून तो डेबिटला आलेला आहे. डिस्काउंट अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, अमाऊंट 68,400, 3,600, 72,000. बघा, इकडे पण ट्रेड डिस्काउंट कुठेच रेकॉर्ड केला नाही, पण कॅल्क्युलेट केलेला आहे. सो एंट्री तुम्हाला समजली असेल. अशा टाईपच्या एंट्रीज लक्षात घ्या. या कंबाईन एंट्रीज आहेत, पण ह्या जर तुम्हाला जमल्या करायला, म्हणजे तुम्हाला जर्नलमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही, आणि पुढे तुम्हाला पुढचे जे अकाउंट्स आहेत, लिजर वगैरे, ते त्याच्यामध्ये पण काही प्रॉब्लेम नसेल. सगळ्यात सोपी एंट्री आलेली आहे, 5 नंबर, पेड फॉर रेंट ₹4,000. एकदम सोपी एंट्री, याच्यात तर मार्क जायलाच नाही पाहिजे. रेंट नॉमिनल अकाउंट डेबिट, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 4,000 बिंग पेड फॉर रेंट, किंवा बिंग रेंट पेड, काही लिहू शकता. नेक्स्ट एंट्री आहे, परचेस अ न्यू मशिनरी वर्थ ₹1,00,000 फ्रॉम बजाज लिमिटेड ॲट 28% GST अँड अमाऊंट पेड बाय डेबिट कार्ड. डेबिट कार्ड म्हणजे बँकेमधून पेड केले तुम्ही, कॅश दिलेली नाही आहे, तो बँक अकाउंट घ्यायचा आपण तिथे. मशिनरी आलेली आहे, मशिनरी अकाउंट डेबिट 1,00,000, त्याच्यावर 28% म्हणजे अर्धे करायचे आहेत आपल्याला, 14% होणार ते. 1,00,000वर 14% CGST आणि 1,00,000वर 14% SGST. स्टेट गव्हर्मेंट आणि सेंट्रल गव्हर्मेंट असं मिळून 28,000 रुपये होतात. तर ते वेगवेगळे दाखवलेले आहेत, तुम्ही बघा. परचेस केल्यावर इनपुट GST येतो. सो मशिनरी अकाउंट डेबिट, इनपुट GST अकाउंट डेबिट, इनपुट SGST अकाउंट डेबिट टू पेमेंट डेबिट कार्डने केल्यामुळे टू बँक अकाउंट, बँक इज द गिवर, सो क्रेडिट केलेलं आहे पर्सनल अकाउंटप्रमाणे. नॅरेशन तुम्ही बघून घ्या, नॅरेशन इझी आहे. जे वरचं वाक्य आहे अमाऊंट गाळून लिहून टाकायचे. परत एकदा सोपी एंट्री आहे, 7 नंबर, पेड फॉर सॅलरी ₹27,000, सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश. एकदम सिंपल एंट्री.
जशी रेंटची होती तशी सॅलरीची आहे. 27,000. परचेस 4 कम्प्युटर ऑफ ₹1,20,000 ॲट 18% GST अँड अमाऊंट पेड बाय डेबिट कार्ड. हे मगासारखं आहे. कम्प्युटर तुम्ही 4 घेतलेले आहेत 1,20,000ला. ठीक आहे. त्याच्यावर GST 18% म्हणजे 9% आपल्याला वाटावी लागेल. CGST आणि HGSTमध्ये इनपुट होणार कारण की परचेस आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. GSTच्या एंट्रीज मला वाटत नाही विचारल्या जातील, पण तरीसुद्धा विचारली तर चुकायला नको. म्हणून परचेसच्या वेळी इनपुट आणि सेलच्या वेळी आउटपुट GST असणार आहे. ठीक आहे. सो इथे परचेस असल्यामुळे इनपुट CGST अकाउंट डेबिट, इनपुट HGST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बरोबर. तर ही एंट्री नीट बघून घ्या. त्याचं कॅल्क्युलेशन प्रॉपर आलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे विथड्रॉ फ्रॉम बँक ₹10,000 फॉर पर्सनल यूज. तुम्ही बँकेतून पैसे विथड्रॉ केलेले आहेत, तुमच्या हातात बँकेतून पैसे आलेत, पण महत्त्वाचा पॉईंट इथे आहे पर्सनल यूज. ना व्हॉट इज पर्सनल यूज म्हटलं तर तुम्ही ड्रॉईंग केलेली आहे बिझनेसमधून, स्वतःच्या पर्सनल खर्चासाठी तुम्ही माल किंवा कॅश काढून घेतलेली आहे बँकेतून. सो इथे ड्रॉईंग्स अकाउंट डेबिट येणार. तुम्ही रिसिव्हर आहात, पण तुमचं नाव लिहिता येत नाही, त्यामुळे आपण त्याला ड्रॉईंग्स अकाउंट लिहायचं आहे. ड्रॉईंग्स अकाउंट डेबिट टू कोणी दिले पैसे? बँकेने. बिंग कॅश विथड्रॉ फ्रॉम बँक फॉर पर्सनल यूज. ठीक आहे. तर ह्या सगळ्या एंट्रीज तुम्ही बघा. ह्या प्रॉब्लेममधल्या एकदम सिम्पल होत्या. फक्त कॅल्क्युलेशन नीट करता आलं पाहिजे आणि कंबाईन एंट्रीकडे थोडं लक्ष देता आलं पाहिजे. सगळं झाल्यानंतर तुम्हाला जर्नलची टोटल करायची आहे 6,78,050, 6,78,050. दोन्ही बाजूची टोटल समान आली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आपण पुढच्या प्रॉब्लेमकडे वळूया. आता पुढचा प्रॉब्लेम आपण बघायला गेलो तर तशाच पद्धतीचा आहे. फक्त याच्यामध्ये मी थोडंसं पहिल्या 1-2 एंट्रीज कॉमन होत्या त्या नाही घेतल्यात. थोडा चॉईस वेगळा केलेला आहे. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ रेमंड फॉर द मंथ ऑफ एप्रिल 2019. 1 तारखेला April 1st परचेस गुड्स फ्रॉम काजल वर्थ ₹2 lakh 5% TD अँड 18% GST अँड हाफ अमाऊंट पेड बाय चेक. ठीक आहे. इथे हाफ अमाऊंट दिलेली आहे. परचेस शेअर्स ऑफ महिंद्रा कंपनी 60,000 अँड 1,000 पेड ॲज ब्रोकरेज. सोल्ड गुड्स टू रविकांत वर्थ ₹60,000 ॲट 10% TD अँड 18% GST. 1/3 अमाऊंट रिसिव्ड बाय कॅश ॲट 5% CD कॅश डिस्काउंट. ते जरा बघा आता कॉम्प्लिकेट करत गेलेले आहेत ते ट्रान्झॅक्शन. घाबरायचं नाही. आपण कॅल्क्युलेशनच्या मदतीने एंट्रीज प्रॉपर करू शकतो. पेड कॉलेज फीस फॉर प्रोप्रायटर सन 1,000. परचेस कम्प्युटर 50,000 ॲट 18% GST. पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस ऑन द अबव कम्प्युटर ₹2,000. पेड फॉर सॅलरी ₹15,000. पेड फॉर रेंट 5,000 अँड ॲडव्हर्टाइजमेंट 15,000. सोल्ड गुड्स टू सलमान 20,000 ॲट 18% GST. परचेस गुड्स फॉर 1 lakh ॲट 12% GST अँड पेड बाय चेक. वेजेस आउटस्टँडिंग 20,000. ही जरा वेगळी एंट्री आलेली आहे, मी दाखवतो. तर आपण सोल्युशनमध्ये बघूया कशा पद्धतीने ह्याला सोल्व केलेलं आहे. तर पहिले ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स फ्रॉम काजल वर्थ ₹2 lakh ॲट 5% TD अँड 18% GST अँड हाफ अमाऊंट पेड बाय चेक. तर आता तुम्ही गुड्सवर परचेस केलेले आहेत 2 लाखाचे, बरोबर आहे. पण 5% त्याच्यावर ट्रेड डिस्काउंट कॅल्क्युलेट केला तर 2 लाखावर 5% किती येणार कॅल्क्युलेट करा. तर ₹10,000 येणार. तर तो वजा करा त्याच्यातून, म्हणजे तुमची नेट अमाऊंट आलेली आहे ₹1,90,000. ठीक आहे. आता त्याच्यावर GST आपल्याला काढायचं आहे. 1,90,000वर आपल्याला GST 18% म्हणजे 9% वाटून घ्यायचं आहे. मग 9% किती येणार 1,90,000वर? तर ₹17,100. कॅल्क्युलेट करून बघू शकता तुम्ही. 1,90,000 गुणिले 18
गुणिले 9 भागिले 100 कॅल्क्युलेशन करून बघा, तुम्हाला उत्तर 17,100 येणार. तर हे कॅल्क्युलेशन झालं आपलं. आत्ता त्यांनी म्हटलं की अर्धी अमाऊंट त्यांनी चेकने दिलेली आहे. आता अर्धी अमाऊंट म्हणजे किती अमाऊंट, तर 1,90,000 प्लस ह्या दोन्ही GSTच्या अमाऊंट म्हणजे 17,100 17,100 हे दोन्ही GSTच्या अमाऊंट प्लस 1,90,000 मिळून आपली टोटल किती होईल बघा. तर 17,100 आणि 17,100 17 एके 17 17 दुणे 34 प्लस 200 34,200 प्लस 1,90,000 किती झाले 2,24,200 बरोबर आहे. 2,24,200चे अर्धे केले, हाफ अमाऊंट त्यांनी चेकने दिलेली आहे, म्हणजे हाफ अमाऊंट आपण डिवाईड केलं 2ने तर 1,12,100 येते. बरोबर आहे. तर तेवढी आपण चेकने दिलेली आणि उरलेली ते त्याच्या नावावर आपल्याला दाखवावी लागेल. मग एंट्री कशी केली आहे बघा. परचेस अकाउंट डेबिट 1,90,000 बरोबर, टेडी कापल्यावर. इनपुट CGST 9% 17,100. इनपुट SGST अकाउंट डेबिट 17,100. टू चेकने 50% अमाऊंट दिलेली आहे 1,12,100 आणि उरलेले काजलच्या नावावर ठेवलेले आहेत 1,12,100. तर एवढं कॉम्प्लिकेशन्स ते लोक वाढवतात कॅल्क्युलेशनमध्ये. एंट्री करताना घाबरायचं नाही. ज्या ज्या अमाऊंट ज्याच्या समोर आहेत ते लिहू शकता, फक्त वर्किंग तुमची चुकायला नको. तर मी कशी करायची ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढे परचेस शेअर्स ऑफ महिंद्रा कंपनी 60,000 अँड 1,000 पेड ॲज ब्रोकरेज, म्हणजे टोटल सगळे मिळून 61,000 रुपये झाले 61,000. तुम्ही एकत्रच एंट्री मारू शकता. सगळा खर्च शेअर घेण्यासाठीच केलेला आहे. तर तुम्ही शेअर्स अकाउंट डेबिट काय आले तुमच्याकडे, शेअर्स आले ना, डेबिट व्हॉट कम्स इन शेअर्स. शेअर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, कारण की तुम्ही पेमेंट बँकने करता किंवा शेअर घेताना कधी पेमेंट चेकने होतं किंवा बँकने होतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर शेअर अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 61,000. नेक्स्ट सोल्ड गुड्स टू रविकांत वर्थ ₹60,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट ॲट 18% GST अँड 1/3 अमाऊंट रिसिव्ड बाय कॅश ॲट 5% कॅश डिस्काउंट. आता हे तुम्हाला मी प्रॉपर वर्किंगमध्ये दाखवतो. पहिलं ट्रान्झॅक्शन वर्किंग मी दाखवली नाही, पण दुसऱ्या ट्रान्झॅक्शनची या तिसऱ्या ट्रान्झॅक्शनची दाखवतो. बघा, सगळ्यात पहिल्यांदा 60,000चे गुड्स लेस 10% ट्रेड डिस्काउंट 6,000, उरले 54,000. त्यामध्ये GST आपण कॅल्क्युलेट करूया. 54,000वर 9% 4,860 प्लस SGST 4,680 तेवढे 4,860. आता टोटल मिळून आली 63,720. आता याचे त्यांनी म्हणते 1/3 कॅशमध्ये रिसिव्ह केले, म्हणजे याला डिवाइड बाय 3 करा. मग किती येणार 21,240. मग उरले किती पैसे 42,480, ते आपण इथे लिहून टाकले. ठीक आहे. आता हे जे 1/3 आले त्याच्यावर ते 5% डिस्काउंट येतो आहे. बरोबर आहे. आता 1/3 म्हटलं तर कसं कॅल्क्युलेशन करणार आपण. बरोबर, त्यात सगळं आलं ना, SGST आलं CGST आलं. पण आपल्याला 54,000चे 1/3 काढायचे, 54,000चे 1/3. 54,000ला आपण डिवाइड बाय 3 करायचं. किती येणार सांगा. 3ने भागल्यावर 54ला 3 एके 3, 5तून 3 गेले 2 उरले आणि 4 हातचाले आले 24, 8 24 म्हणजे 18,000वर 5% 900 रुपये तुम्हाला डिस्काउंट कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि हा मायनस केल्यावर तुम्हाला कॅश किती मिळणार आहे 20,340. याच्यामध्ये GST मोजला जात नाही, लक्षात ठेवा. पण व्हॅल्यू मायनस करताना GSTच्या व्हॅल्यूमधूनच मायनस केलेले आहे. डिस्काउंटवर GST कॅल्क्युलेट करता येणार नाही. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे
की कॅल्क्युलेशन एकदम ॲक्युरेट असायला पाहिजे. आता एंट्री लिहिताना तुम्ही माल विकलेला आहे त्यामुळे कॅश आलेले आहे. डिस्काउंट तुम्ही कॅश डिस्काउंट दिला आहे त्यामुळे डिस्काउंट अकाउंट डेबिट होणार, लॉस झालेला आहे. आणि उरलेले पैसे रविकांत अकाउंट डेबिट, रविकांतकडून घ्यायचे पण आहेत ना पैसे आपल्याला. टू सेल्स अकाउंट माल गेलेला आहे. टू आउटपुट CGST, टू आउटपुट HGST. बघा, परचेस करताना इनपुट आणि सेल करताना आउटपुट सांगितलं होतं मी. तर हे अशा पद्धतीने त्या अमाऊंट त्यांच्यासमोर भरून टाकायच्या. कॅशला 20,340, डिस्काउंटला 900, रविकांतला बॅलन्स 2/3 दिसतो आहे 42,480. सेल्स किती झालं 54,000चे गुड्स TD कापल्यावर. त्यानंतर HGST, CGST, HGST 4,860, 4,860. बघा, अशा प्रकारची कॉम्प्लिकेटेड एंट्री तुम्हाला बघायला मिळेल. तर ही गोष्ट नीट समजून घ्या आणि नीट बघा, याची प्रॅक्टिस करा. अशा तुम्हाला कॉलेजमध्ये पण देतील एंट्रीज, तर तुम्ही प्रयत्न करा सोडवण्याचा. नाही समजलं तर तुम्ही कमेंटमध्ये मला टाकू शकता एक्झाम्पल्स, मग मी तुम्हाला ते याचं कॅल्क्युलेशन दाखवेन. पुढे पेड कॉलेज फीज ऑफ प्रोप्रायटर सन. आता बिझनेसमधून पैसे दिलेत प्रोप्रायटर सनचे. प्रोप्रायटर सन म्हणजे हे ड्रॉईंग झाली, पर्सनल ड्रॉईंग झाली, तुम्ही पर्सनल यूजसाठी वापरताय पैसे, मग याला ड्रॉईंग म्हणायचं. बिझनेसमधून पैसे काढले म्हणून ड्रॉईंग अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 1,000. त्यानंतर परचेस कम्प्युटर ऑफ ₹50,000 at 18% GST. सिम्पल एंट्री भरपूर वेळा केली आपण, ही मगाशी पण केलेली आहे. कम्प्युटर अकाउंट डेबिट इनपुट CGST अकाउंट डेबिट इनपुट HGST अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. कॅल्क्युलेशन 9% येणार आहे या GSTचं. तर 50,000 वर 4,500, 4,500 CGST HGST आलं, 59,000 टोटल. त्यानंतर पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस ऑन द अबव कम्प्युटर 2,000. ठीक आहे, कम्प्युटरमध्येच ॲड करायचे आहेत ॲक्च्युली. तर आपण वेगळी एंट्री करून दाखवली. कम्प्युटर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 2,000. याच्यावर GST काय कॅल्क्युलेट नाही केलं, कारण की हे ट्रान्सपोर्ट चार्जेस ॲडिशनल चार्जेस येतात, म्हणून याच्यावर GST नाही लावला आपण. त्याच्यानंतर पुढे पेड फॉर सॅलरी, सिम्पल एंट्री आहे. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 15,000. पेड फॉर रेंट 5,000 अँड ॲडव्हर्टाइजमेंट 15,000. एकत्र करू शकता तुम्ही. रेंट आणि हे दोन्ही एक्सपेन्सेस आहेत, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. रेंट अकाउंट डेबिट, ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. त्यानंतर सोल्ड गुड्स टू सलमान 20,000 at 18% GST. आता माल विकलेला आहे, सलमानला क्रेडिटवर गेला आहे. सलमान अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट, टू आउटपुट CGST अकाउंट, टू आउटपुट HGST अकाउंट. बघा, 20,000चा माल आहे, 9% म्हणजे 1,800 रुपयाची GST बसला आहे. टोटल आली 23,600. तुम्हाला एवढे येणं आहे त्याच्याकडून. ठीक आहे, इंटरनेट समजून घ्या. परचेस गुड्स फॉर ₹1,00,000 ॲट 12% GST अँड पेड बाय चेक. परचेस गुड्स म्हणा, परचेस म्हणा. परचेस अकाउंट डेबिट इनपुट CGST अकाउंट डेबिट इनपुट HGST अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 1,00,000 परचेस अकाउंटला. CGST HGST 6% येणार, 12% आहे ना, मग 6% 6,000 6,000 1,12,000 टोटल बँक अकाउंट. तुम्हाला परचेस केले, तुम्ही पैसे भरले. वेजेस आउटस्टँडिंग ₹20,000. आता आउटस्टँडिंग हा एक वेगळा प्रकार आला. तर हे पेड नाही केले तुम्ही, आउटस्टँडिंग आहे. मग इथे आपण वेजेस अकाउंट डेबिट तर दाखवणार आहे, लॉस आहे तो, पण तुम्ही पेड नाही केले म्हणून तुम्ही टू आउटस्टँडिंग वेजेस अकाउंट हा रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट आहे. लक्षात घ्या की या लोकांना आपल्याला म्हणजे बॅलन्स दाखवणं गरजेचं आहे, त्यामुळे या अकाउंटमध्ये जाणं ते गरजेचं आहे. आउटस्टँडिंग वेजेस अकाउंट म्हणजे या लोकांना आपल्याला पैसे द्यायचे. ते एक प्रकारचे क्रेडिटर्स आपले झालेले आहेत, त्यांना आपण दिले नाहीत, पण आपण द्यायला पाहिजे म्हणून आपण त्यांना पैसे द्यायचे आहेत. ठीक आहे, तर आउटस्टँडिंग वेजेस अकाउंट आपण इथे अकाउंट बनवलेला आहे. तर ही एंट्री खूप महत्त्वाची, लक्षात ठेवा. आता याची टोटल दोन्ही बाजूच्या समान आल्या पाहिजे. 6,01,520 आणि 6,01,000
520. तर अशा प्रकारे आपण हे 2 प्रॉब्लेम बघितलेले आहेत. आय थिंक सो बरेचसे तुमचे प्रॉब्लेम इथे सॉल्व झालेले आहेत. तर तुम्ही आता याच्यावर प्रॅक्टिस करा आणि जेवढं होईल तेवढं तुम्ही सॉल्व करण्याचे प्रयत्न करा. बऱ्याचशा एंट्र्या सेमच असणार आहेत, येणार आहेत. काही वेगळ्या आल्या तर आपण ते बघू पुढे. पण माझ्या मते अतिशय सिंपल प्रकारचा हा तुम्हाला बघायला मिळणार आहे जर्नल. आत्ता तरी तुम्हाला इझी वाटेल, कारण की आपण भरपूर याच्यावर मेहनत घेऊन याचं प्रेझेंटेशन क्लिअर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्ही हे प्रॉब्लेम सॉल्व करा. आणि हा चॅप्टर आपला आता कंप्लीट झालेला आहे. मी 2 प्रॉब्लेम याच्यात घेतलेत, पहिल्या याच्यात 2 घेतलेत. तर भरपूर पद्धतीने आपण ट्रान्झॅक्शन बघितलेले आहेत. तर आता तुम्ही याच्यावर प्रॅक्टिस करा आणि मग स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्की येईल. जर्नल एकदा आलं की बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटायला लागतील. तर भेटू आपण पुढचं लेक्चर. आपण लेजर हे दुसरं जो प्रकार आहे बुककीपिंगमधला नवीन चॅप्टर, त्याच्यावर आपण घेणार आहोत. त्याचं इंट्रोडक्शन घेऊ आणि मग त्याचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम बघू. तर तुम्ही ह्याच्यावर आधी कॉन्सन्ट्रेशन करा. बाकीचे माझे लेक्चर्स पहिले थिअरेटिकल लेक्चर आहेत ते बघा, म्हणजे तुमचे पहिले जे पेपरमध्ये मार्क आहेत ते क्लिअर होऊन जातील. ठीक आहे. तर भेटू आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये लेजर सकट. धन्यवाद.